सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी बनवायचं आहे आणि लक्षात येत नाही काय बनवायचं, तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरातील सर्वांना खूप अशी आवडेल. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी ते सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे, 3 ते 4 लसणच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि भरपूर असा कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. इथे कोथिंबीर स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे भरपूर असा कढीपत्तासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घालायचा आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. कोथिंबीरीऐवजी इथे तुम्ही पालकसुद्धा वापरू शकता. तर इथे बघू शकता मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे. आता एक उकडलेला आलू आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. उकडलेला आलू घालायचा आहे. आणखी एकदा याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असं एक मिश्रण इथे तयार झालेलं आहे. हे जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा आपल्याला याच मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये आणखी आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं जिरं आपल्याला टाकायचं आहे. अर्धा चम्मच मीठ घ्यायचं आहे. अर्धा चम्मच तिखट घालायचं आहे. अर्धा चम्मचच्यापेक्षाही कमी एवढी हळद आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. धनेपूड घालायची आहे आणि आवडीनुसार इथे तीळसुद्धा आपण घालू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला अर्ध लिंबूसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे. अर्ध लिंबू नसेल तर तुम्ही इथे चाट मसालासुद्धा घालू शकता. आता सर्व हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता हे छान असं मिश्रण इथे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये 1 कप एवढी कणिक आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. पौष्टिक असा नाश्ता आहे म्हणून आपण इथे कणिकच वापरत आहोत. कणिक टाकल्यानंतर आता आपल्याला या चमच्याने हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप असा पौष्टिक हा नाश्ता बनवून तयार होतो. त्याचप्रमाणे खूप चवीला चविष्ट असा नाश्ता बनतो आणि झटपटसुद्धा हा नाश्ता बनवून तयार होतो. आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत याची आपल्याला एकदम घट्ट नाही व एकदम पातळ नाही, मध्यम असा याची एक प्रकारचं मिश्रण आपल्याला इथे तयार करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे नाश्ता बनवण्यासाठी छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एकीकडे गॅसवर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान असा गरम झाला की या मिश्रणापासून आपल्याला छान असा नाश्ता इथे बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी आधीच तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा छान असा गरम झालेला आहे. आता याला थोडं तेल लावून घ्यायचं. तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावर नाश्ता घालून घ्यायचा आहे. तर नाश्ता बनवताना आपल्याला छोटे धिरडे इथे बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही याला धिरडे म्हणू शकता किंवा तुम्ही या नाश्त्याला कोणतं नाव देता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तर इथे बघू शकता अशा प्रकारे गोलाकारमध्ये छोटे छोटे असे धिरडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. एका साईडने आपल्याला हा नाश्ता छान असा शिजू द्यायचा आहे आणि एका साईडने नाश्ता छान असा शिजला की आपल्याला हा जो नाश्ता आहे तो परतवून घ्यायचा आहे. खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असा हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इथे हा नाश्ता परतवताना आपल्याला सराट्याचा वापर करायचा आहे. तर तुम्ही याचा कलर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि नाश्ता इझिली असा पलटलेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा हा नाश्ता छान असा शिजू द्यायचा आहे. इथे आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही. खूप असा हेल्दी हा नाश्ता बनून तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता. आता एक कापड घ्यायचं आहे आणि या कापडाने आपल्याला हा जो नाश्ता आहे तो एका साईडने दाबून दाबून आपल्याला शिजू द्यायचा आहे. तर तुम्ही अशा प्रकारे हा नाश्ता नक्कीच बनवू शकता. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही कलर बघू शकता, नाश्ता बघू शकता, मस्त इथे झालेला आहे. आता हा नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरा नाश्तासुद्धा इथे करून घ्यायचा आहे. तर आपण बाकीचे उरलेले जे नाश्ता आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारेच टाकून छान असे शिजवून घेऊया. तर तुम्हाला आणखी एक नाश्ता मी बनवून दाखवते. तर याच प्रकारे आपण हा नाश्ता टाकून घेतलेला आहे. एका साईडने आपल्याला हा नाश्ता शिजू द्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने याला अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचा आहे. खूपच मस्त असा हा नाश्ता बनवून तयार होतो. नक्की एकदा ट्राय करा. इथे तुम्ही हा नाश्ता बघू शकता किती छान असा नाश्ता बनवून आपला तयार झालेला आहे. आजचा हा नाश्ता रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते, म्हणून एक कमेंट करत जा
आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करत जा. धन्यवाद.